मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. अफजल खानाचा वध ही जगाच्या इतिहासामधील सर्वात रोमांचकारी घटना. या घटनेनं मराठी शाहीला बळ मिळालं असं प्रतिपादन हिंदवी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी केलंय. हिंदवी परिवार महाराष्ट्र राज्य आयोजित पन्हाळगड ते पावनखिंड या 3 दिवसीय पावसाळी मोहिमेच्या उत्तरार्धामध्ये पावनखिंडीमध्ये डॉक्टर शिवरत्न शेटे बोलत होते. यावेळी राज्याचे माजी मंत्री प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू तसेच आयुष्यमान भारतचे डॉक्टर ओमप्रकाश शेटे तसेच मोहिमेचे सरनोबत हिंदवी परिवाराचे सचिव डॉक्टर संभाजी भोसले, हिंदवी परिवाराचे सदस्या डॉक्टर सुप्रज्ञा शेटे तसेच ज्येष्ठ सदस्य भूषण बापट, आपत्ती व्यवस्थापनचे दिलीप मेसरे, खजिनदार महेश शिंदे तसेच धारेश्वर तोडकरी आदी या ठिकाणी उपस्थित होते. हिंदवी परिवार छत्रपती शिवरायांच्या आचरणावरती तयार झालाय. महाराज आपल्याला बघत आहेत हे भान असलं तर तो शिवभक्त आयुष्यात कोणतेही वाईट काम करणार नाही. बॉक्साईटच्या खाणी उभारून शिवरायांच्या इतिहासाच्या पाऊलखुणा पुसण्याचं काम काही बडेधेंड करत आहेत. या खाणींमुळे 35 गावं देशोधडीला लागणार आहेत. बच्चूभाऊंच्या माध्यमामधनं भविष्यामध्ये मोठा लढा उभारावा लागणार आहे असं देखील डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी म्हटलंय. माजी मंत्री बच्चू कडू यावेळी म्हणालेत की जगाचा पोशिंदा शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही, तो आत्महत्या करतोय. कर्जबाजारी शेतकऱ्याला त्यामधनं बाहेर काढण्यासाठी शासनानं तात्काळ कर्जमाफी करावी. आपणही त्यांच्यासोबत उभं राहावं असं आवाहन त्यांनी केलं. आयुष्यमान भारतचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे म्हणालेत की मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमामधनं चांगली कामं करता आली आहेत. सर्व प्रकारच्या पांढऱ्या केशरी रेशन कार्ड धारकांनी आयुष्यमान भारत कार्ड काढून घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं. याप्रसंगी सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी सोमनाथ शिंदे तर शहर अध्यक्षपदी तुषार अवताडे यांची मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली आहे. हिंदवी परिवारानं आयोजित केलेल्या 3 दिवसीय मोहिमेच्या पहिल्या दिवशी रणवीर शिवा काशीद यांच्या समाधीचे तसेच वीर बाजीप्रभू देशपांडेंच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं. पुसाटी बुर्जापासून सुरू झालेली पहिल्या टप्प्यामधील मोहीम खातेवाडी इथे संपली. दुसऱ्या दिवशी खातेवाडी ते पांढरपाणी हा मोठा टप्पा शिवभक्तांनी पार केलाय. तिसऱ्या टप्प्यात पांढरपाणी ते पावनखिंड हे अंतर देखील यशस्वीपणे पार पाडण्यात आलं. शिवभक्तांनी पावनखिंडीमध्ये जीवाची बाजी लावून धारातीर्थी पडलेल्या रणवीरांच्या स्मारकाला अभिवादन करून जयघोष केलाय. भर पावसामध्ये सुरू असलेल्या मोहिमेत शिवभक्तांचा उत्साह जरा देखील कमी झाला नाही. या मोहिमेमध्ये 560 शिवभक्त सहभागी झाले होते. या प्रसंगी राज्याच्या कानाकोपऱ्यामधनं आलेल्या काही शिवभक्तांनी मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवभक्त गणेश शिंदे यांनी शौर्य गीतं सादर केली आहेत आणि त्यांना वसंतराव झावरे आणि संभाजी जाधव यांनी साथ दिली आहे. शंखनाद आणि गारदनंतर वंदे मातरमनं मोहिमेची सांगता झाली. हिंदवी परिवाराच्या वतीनं 3ही दिवशी निवास आणि स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान या प्रसंगी सूत्रसंचालन संभाजी जाधव यांनी केलं तर आभार डॉक्टर संभाजी भोसले यांनी मानले आहेत. आणि जो अंदाज होता सिद्धी जोहरचा की शिवाजी राजावरती बसून किती दिवस बसणार, महाराजांचा अंदाज होता की सिद्धी किती दिवस बसेल. एक ना एक दिवस धनधान्य संपेल, नाक मुठीत धरून शिवाजी शरण येईल. सिद्धीचा अंदाज, दोघांचा अंदाज आपण काल बघितलं. वेगवेगळ्या पातळीवरती महाराजांना सोडवण्यासाठी नेताजी पालकरांनी पण प्रयत्न केले. दस्तूर खुद्द राजमाता जिजाऊ साहेब तलवार घेऊन निघाल्या. आपल्या पुत्राला सोडविण्यासाठी जाणारी आई इतिहासाने बघितली आणि सोडविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. आणि मग महाराजांच्या लक्षात आलं की एवढ्या तो पावसामध्ये सुद्धा तर सुपरबेडा हलत नाही, आता पळून जाण्याचा विचार. आणि तो विचार आणण्यासाठी महाराजांना एक युक्ती अवलंब करावी लागली, ते म्हणजे महाराज शरण येत असल्याचं नाटक. आणि दिनांक 12 जुलै 1660 4.25 महिन्यानंतर किल्ले पन्हाळ्याचा पूर्व दरवाजा उघडला आणि 4 माणसं हातामध्ये पांढरं निशाण फडकवत येताना दिसली. सिद्धी जोहरला निरोप गेला, शिवाजी राजा शरण येतोय. पांढरं निशाण फडकवणं म्हणजे शरण येणं. तो मोठमोठ्याने हसायला लागला
खरं तर महाराज शरण येणारच नव्हते, दुसरा दिवस उजाडणारच नव्हता, पण शत्रूला गाफील करण्यासाठी धावपेचाचा भाग महाराज शरण येत आहेत म्हणून वेढा ढिला झाला आणि 12 जुलैलाच आषाढ शुद्ध पौर्णिमेलाच महाराज पलायनाचा बेत करतायत. आणि ती सज्जा कोटे उर्फ सदर्य महल आजही ती वास्तू शाबूत आहे. शिवछत्रपतींची झालेली बैठक त्याची ती साक्षीदार आहे. मशालीच्या प्रकाशामध्ये त्या बैठकीला प्रारंभ झाला. निवडक माणसं त्या बैठकीला मौजूद आहेत आणि त्या माणसांमध्ये हिरडस मावळातील बांदलाट नावाची शूर पलटण तिथे आहे. बरेच बलाढ्य काही जनजांगीयांना वाटावं की या डोंगरांच्या ज्या डोंगर रांगेने तुम्ही आलाय ना, ती सगळी डोंगर रांग बॉक्साईट खाणीसाठी उत्खनन होणार आणि तिथलं उत्खनन झालं की पाणी पर्क्युलेट होणार नाही आणि आजूबाजूची गावं बेचिराख होणार. त्यांना म्हणतात कुठं दुसरीकडे राहून जा. अरे घरातल्या माणसाला वर्षानुवर्षी ज्याचा जन्म झालाय ना, तिथून उठ म्हणणं म्हणजे एक वेळा ती मौत पत्करतील पण तिथून हलणार नाहीत. भावना जुळलेल्या असतात. आणि म्हणून मी माजी राज्यमंत्री बच्चूभाऊंना आवाहन करतो की जर या गावकऱ्यांच्या बाजूने उभं राहायचं असेल आणि लढायची गरज पडली तर तुम्हाला याचं नेतृत्व करावं लागेल. मग आता तुम्ही करायचं काय की तुम्ही बघितलं असेल एक QR कोड आहे जागोजागी. एक संकल्प करा की या QR कोड वरती आपलं विरोधी मत नोंदवा की हा मला विकास नकोय. ही गावं उद्ध्वस्त करून 16 किलोमीटरचा डोंगर तुम्ही पोखरून टाकणार, 35 गावं बेचिराख होणार. त्या गावातली माणसं काल रडत आली होती. त्यांना कोण आहे? त्यांचा पब्लिक क्राय नाहीये, तुटपुंज आवाज आहे त्यांचा. आणि तो आवाज दाबण्याचा प्रयत्न काही उद्योगपती, राजकारणी आणि नोकरशहा मिळून करणार असतील तर प्रसंगी मंत्रालयावरती जरी मोर्चा करायची गरज पडली, उपोषण करायची गरज पडली तर हिंदवी परिवाराचे खंदे मार्गदर्शक बच्चूभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र लढेल. वृत्तसंकलन विभाग C24 तास कोल्हापूर. पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय. विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात. आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं. बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी.